अनेकांच्या भावना आहे ते दाटून आलेले कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळतं। अजितदादांना या ठिकाणी निरोप देण्यासाठी आणि शेवटचं त्यांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। खरं तर अजितदादांना लोक नेहमी या ठिकाणी भेटायला यायचे, त्यांच्याकडे काम घेऊन यायची, मात्र आता परिस्थिती वेगळी आहे। त्यांना निरोप देण्यासाठी ही लोक आता इथं आल्याचं पाहायला मिळतात। काय भावना आहे तुमची आज इथं येताना? आमच्या बारामतीकरांचं दैवत गेलेलं आहे। आज खूप मोठं दुःख महाराष्ट्रावरती कोसळलेलं आहे, ते हानी न भरून निघण्यासारखे आहे। आज दादा गेले आणि सगळं बारामतीकरांचं सगळं अस्तित्व संपल्यासारखं झालेलं आहे। काटेवाडी बारामतीकरांचं एक मोठा या सगळ्या परिसराला आधार दादा होते वाटतं। दादा इतका मोठा आधार होते की आपल्या घरातले व्यक्ती जसे कुटुंब प्रमुख असते ना, तसे आमच्यासाठी दादा कुटुंब प्रमुख होते आणि ते आमच्यासाठी सदैव म्हणजे कामातनं आमचे हे करायचे। नक्कीच काही लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा आहे ते आपल्याला दिसून येतात। तुम्ही दादांना शेवटचं पाहण्यासाठी आलाय, कधी वाटलं होतं हा क्षण येईल आयुष्यात? हा कधीच वाटलं नव्हतं क्षण। हा क्षण येण्याच्या ऐवजी आम्ही जरी गेलो असतो ना तरी चाललं असतं, पण दादा वाचायला पाहिजे होते। हा क्षण बघायला आम्हाला म्हणजे खूप वाईट वाटतं, घरातला व्यक्ती गेल्यासारखं वाटतं। काय आठवण आहेत दादांच्या तुमच्या मनामध्ये? दादांच्या आठवणी हे बऱ्याच आहेत। आपण जर बघितलं ही पूर्ण म्हणजे बारामती असेल, हा इंदापूर भाग असेल, कुठलाही बारामती आल्यानंतर कळतं की विकास म्हणजे काय दादांनी केलेला हा। आणि दादाच्या खूप आठवणी आहेत, आपण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत की दादा उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत फक्त काम आणि विकास, प्रत्येक व्यक्तीला भेटणं, काम करणं, होत असेल तर होणार आहे, नाही तर नाही होणार आहे। दादा जरी रागून बोलत असले पण दादा प्रेमळ होते। ज्यावेळी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली त्यावेळी काय वाटलं तुम्हाला? हा विश्वासच बसत नव्हता, कारण मी माझ्या मुलीला शाळेत सोडवायला चाललो होतो। माझ्या मित्राने सांगितलं की अशी अशी दुर्घटना झाली आणि असं असं झालंय। हा विश्वास बसत नव्हता आणि मोबाईल पण बघायची इच्छा होत नव्हती, टी व्ही पण बघायची इच्छा होत नव्हती, कारण हे खोटं आहे असं वाटायचं, कोणीतरी सांगतंय। पण ज्यावेळेस आम्हाला म्हणजे कळलं आणि सांगितलं की म्हणजे मुलीला व्हीपीतनं तुम्ही घेऊन जावा घरी, असं असं घडलं। नंतर आम्ही काल संध्याकाळी पण आलो व्हीपीला, तिथं दादांना जे पार्थिव ठेवलं तिथं पण हे करून गेलो आणि आज परत इंदापूरहून बारामती लावलो आम्ही। विश्वास कुणाला बसत नाही, काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या दादांच्या प्रती? दादांबद्दल खरं तर आम्ही जुन्नर तालुक्यातून आलोय, शिवनेर गेल्यावर दादा मी एक आदिवासी माणूस आहे, मागास वर्ग आहे। मला दादांना जिल्हा परिषद अध्यक्ष केला राखवायच्या नंतर दादांनी गरीबाला फार साथ दिली, कामं केली आमच्याकडे। दादांनी प्यायला पाणी असेल, रस्ते असतील, माझ्यासारखा एक पहिल्यांदा जाणारा माणूस जिल्हा परिषदचा अध्यक्ष करून मला लाल दिव्याची गाडी 2002 पासून दादाने दिली। जुन्नर तालुक्यातून शिवनेर किल्ल्यावरून आम्ही आलोय, शिवनेर किल्ल्यावरून आम्ही आलोय। खरं तर दादासारखा माणूस दादा नाही, आज दादा गेले तर असा विश्वास आम्हाला बसत नाही। आम्ही रात्रभर येऊन इथं पहाटे 3 वाजता आम्ही इथं पोहोचलोय। 100 कार्यकर्ते आम्ही जुन्नर तालुक्यातून आले। शिवनेर किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही निघालो होतो 2002ला, 2005 पर्यंत मला जिल्हा परिषदचा अध्यक्षपद दादांमुळे भेटला। मी एक गरीब कुटुंबातला माणूस आहे, परंतु आदिवासी आरक्षण राखीव आल्यामुळं दादांनी मला खरं तर अध्यक्ष केलं। सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमीच दादा राहायचे, आता मात्र ही उणीव भासते तुम्हाला? ही उणीव म्हणजे असं आम्हाला आता खरं तर असं वाटतं का असा माणूस परत जन्माला यावा। दादा तुम्ही पुन्हा या, दादा तुम्ही पुन्हा या, दादाने पुन्हा जन्म घ्यावा आणि गरिबांची सेवा करा। उरलेला आहे की दादा पुन्हा नक्कीच प्रत्येक जण इथं टाहो फोडताना आपल्याला पाहायला मिळते, सांत्वनाला सुद्धा शब्द अपुरे पडताना आपल्याला पाहायला मिळतात। सामान्यातल्या सामान्य नागरिक सुद्धा आहे तो या ठिकाणी आसव ढाळताना आपल्याला दिसून येते। भीमाशंकरला मी आलतो, भीमाशंकरला दादा काळजी करू नका, काय मला माहित नव्हतं दादा, दादा दादा तिथे दादा एक नंबर माणूस माझा। कुठून आलाय काका तुम्ही? हा मी काटेवाडीतलाच आहे, पण मी भीमाशंकरवरून आलोय दादांना भेटायला। दादांची कहाणी कळली मला, काय सांगायचंय। दादा एक नंबर माणूस आहे। हा दादांची कहाणी दादा तर या जगात नाही, विश्वास बसतोय। आता काय अवघड आहे, येणार दादा येणार, विश्वास आहे। हा दादा माझा एक नंबर माणूस आहे। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना आहेत ते या ठिकाणी
ते व्यक्त करताना पाहायला मिळतात. दादा गेले नाहीत अशा पद्धतीची भावना त्यांची, दादा पुन्हा परतून येतील हा पद्धतीचा विश्वास आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळतात. आणि पूर्णपणे या ठिकाणी धीरगंभीर अशा स्वरूपाचं वातावरण आहे ते दिसून येते आणि भावपूर्ण अशा पद्धतीचं हे अंत्यदर्शन आहे ते या काटेवाडीच्या त्यांच्या फार्म हाऊस परिसरामध्ये होताना पाहायला मिळते. प्रत्येक कार्यकर्ता हळहळताना पाहायला मिळते. अनेक भागातून हे सगळे कार्यकर्ते आले, सामान्यातला सामान्य कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी येऊन अजितदादांचं अखेरचं दर्शन आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक वृद्ध आहेत त्यांच्याकडे कुठून आलाय तुम्ही? काटे आमचे गावच आहे, काटेवाडीतून झालं. काय भावना आहेत आज तुमच्या? चांगल्या भावना आहेत आमच्या सगळं त्यांच्यासाठी. व्यक्ती चांगली होती, अशी व्यक्ती धडक कार्यावरण मिळणारच नाही सगळी अशी. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांचा अश्रूचा बांध आहे तो फुटताना आपल्याला पाहायला मिळते. आणि कार्यकर्ते आहेत ते नागरिक ह्या गावातले आहेत ते या ठिकाणी अश्रू ढाळताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचा अश्रूचा बांध आहे ते फुटताना पाहायला मिळते. कालपासून आहे हे ते जी घटना समोर आली, अपघाताची बातमी आली आणि त्यानंतर संपूर्णपणे या काठीवाडी परिसरामध्ये शोककळा पसरली, बारामतीमध्ये शोककळा पसरली. आणि आता अंत्यदर्शनासाठी ज्यावेळी पार्थिव या गावामध्ये आणलं त्यावेळी प्रत्येकजण शोकमग्न असल्याचं पाहायला मिळते. अनेकांनी अश्रू रोखता येणं सुद्धा शक्य नसल्याचं कुठून आलाय ताई? आम्ही काठेवाडीतून आली. दादांसाठी राखी घेऊन आली. राखी दादांना बांधायला भेटली ना आजपासून, म्हणून मी राखी घेऊन आली रे. दादा खूप वाढ झाला दादा. आमच्या सगळ्या बहिणींसाठी तुम्ही काय बोलावं ते समजा ना मला. काही प्लीज पुढे जा, पुढे इथे गर्दी होती. प्लीज प्लीज आपण मागे राहा. काय भावना तुमच्या आहेत? राखी घेऊन आलाय तुम्ही? मी ना लाचची राखी घेऊन आली दादा. पुढल्या वर्षी मला राखी बांधायला भेटणार नाही म्हणून मी राखी घेऊन आली. मी सगळ्या बहिणींचे पाठीराखा होते अजितदादा. हो दादा भाऊ, सगळ्या बहिणींचा पाठीराखा होता गोरगरिबासाठी. त्यासाठी खूप केलं, गोरगरिबांसाठी त्यांनी कधी आम्हाला लांब नाही केलं. दादा हा विश्व नेता, असं नेता होणं शक्य नाही. त्यांनी परत यावं या जगात. मला मी म्हणते देवाला प्रार्थना करते त्यांनी पुनर्जन्म घ्यावा आमच्यासाठी. एवढंच बोलते, आता बोलायची इच्छा नाही माझी. नक्कीच ठिकाणचे कार्यकर्त्यांना अजितदादा आधार होते. अनेक लोक त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काय भावना आहे? काय दादाची शिस्त बिघाडी. दादा 6ला येणार होती, आज दादा यायला 8 वाजले. म्हणजे आजपासूनच दादांचं समाज समजायला लागलं की शिस्त मोडत चालली आहे. दादा कामाचा माणूस आहे. 6ला म्हणजे 6ला येणार आहे. आज बघा की आम्हाला रात्री समजलं होतं की 6 वाजता येणार म्हणून. दादाला यायला वेळ लागला. आजपासूनच किती शिस्त बिघाडली. पुढं कसं व्हायचं हे समजा नाही. दादा गेल्याने दादांच्या पेक्षा लोकांना अशी हळहळ झाली की आता आमचं पुढं कसं व्हायचं. पाणी सुटते का नाही, काय लाईट येते का नाही, आजपासूनच आम्हाला काळजी लागली. आधार गेला तुमचा? लय मोठा आधार गेला आहे. कारण लोकांच्या दादांच्या जाण्याने लोकांना आत्तापासून म्हणजे इफेक्ट जाणवायला लागला की बाबा उद्या आपलं कसं व्हायचं. आजपासून लोकांना वाटतं की पाणी सुटलं आपल्या गावाला. आजपासून कुठले समस्या कमी पडली नाही आजपासून. खरं तर मी कनेरी गावचा आहे आणि माझे वडील आणि दादा लहानपणापासून एक मित्र होते. आणि दादांचं ज्या पद्धतीने काम करण्याची पकड होती आणि कामावरती प्रभुत्व होतं, अधिकाऱ्यांवरती एक वेगळीच पकड होती आणि प्रत्येक कामात शिस्त आणि वेळेवर जाणे हा दादांचा नियम होता. पण प्रत्येक वेळेवर येणारे दादाच आज आम्हाला अचानक सोडून गेले. तर मी एसटीमध्ये एक वाहक म्हणून काम करत आहे. तर ज्यावेळेस आमचा कोरोनामध्ये कोरोनाचा काळ होता, सगळं जनजीवन सगळं विस्कळीत होतं, पूर्ण जग थांबलं होतं. त्यावेळेस दादांनी आम्हाला सर्व एसटीच्या कर्मचाऱ्यांना आमचा जवळजवळ वर्षभर पगार केला. म्हणजे प्रत्येक वेळी दादा आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांच्या आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहत होते. अगदी मी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा बारामतीचा अध्यक्ष आहे. आणि ज्यावेळी आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस हनुमंतरावजी ताटे साहेब किंवा कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीपजी शिंदे साहेब ज्यावेळी आम्हाला दादांकडे आमच्या संघटनेचे काम घेऊन जात होते त्यावेळी दादा अगदी आम्हाला कोणतेही आमचा प्रतिसाद. तुमची काय भावना? आमचं लाडकं नेते नव्हतं यांच्यासाठी. अजितदादा यांच्यासाठी एक घरातलं व्यक्तिमत्व होतं, एक घरातली व्यक्ती होती. ती आज या जगातून गेलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी या संपूर्ण
नागरिकांचा रात्रभर झोपा नाही, अन्न पाणी नाही, आम्ही काय केलेलं नाही, काय नाही. आमच्या घरातलंच माणूस वारल्यासारखं. गावातल्या चुलीच पेटल्या नाही. नाही नाही, किती गर्दी, किती चक्कर येऊन फडाशी भारी तिथे सोडा ना ती. गावचा विकास संपला. नक्कीच अजितदादा गेले त्यासोबतच विकास सुद्धा संपला अशा पद्धतीची भावना भूमिका हे व्यक्त. लाडक्या बहिणी कधी भेटलं होतं दादांना? गावात दादा भेटायचं. आज एक घरातली व्यक्ती गेली असं वाटतं. घरातले सगळ्यांची सोय आमची. सोय केली म्हणजे लाडक्या बहिणीचं सगळं आमचा मोठा भाव होता होई सगळं. चालेल चालेल चालेल. दादासारखा अष्टपैलू नेता या महाराष्ट्रामध्ये कधी आपल्याला बघायला मिळणार नाही. कारण दादांनी जे कामं केले, सर्वसामान्यांचे कामं असतील, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम असेल, अशा पद्धतीने दादांनी आज आपल्यातून निघून गेली. ही घटना अतिशय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीच्या परिवारासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, वृद्ध असू दे किंवा तरुण असू दे, प्रत्येक जण रडताना पाहायला मिळतो. हो सगळेजण रडत आहेत. कारण दादा दादा गेले ही कल्पना सहन होत नाहीये. आणि दादा पुण्यवान म्हणण्यापेक्षा आम्ही पुण्यवान आहे की आम्हाला दादांचं अंतिम दर्शन घडलं इथं. आणि आमची ही सगळ्यांची इच्छा आहे की दादांनी ह्या धर्तीवर पुनर्जन्म घ्यावा आणि ते परत यावे. आणि त्यांच्यासारखा नेता हा होऊ शकत नाही. आणि महाराष्ट्राचा वाघ इथं जन्माला कोणी येऊ शकत नाही. पुनर्जन्म घ्या आणि याच बारामतीत घ्यावा. याच बारामतीत घ्यावा आणि त्यांनी आमचेच दादा म्हणून इथं उभं परत राहावं, आमची ही इच्छा. आणि सदैव त्यांचा पाठ आणि आमची इच्छा आहे त्यांना देवाने जिथं नेलंय त्यांनी त्यांना शांती लागून द्यावी. आम्ही किती नाही म्हटलं, आम्ही मुंबईत असतो. दादांना मी एक नेता म्हणून पाहतो. तुम्ही एक तुमच्या घरातली व्यक्ती म्हणून दादांसोबत तुम्ही राहिला. कसं होतं दादांचं व्यक्तिमत्व? दादा आम्हाला असे समक्ष जरी नाही दिसले ना, गर्दीमुळे त्यांचा चेहरा नाही दिसला, पण त्यांचा हात हा आमचा स्वामी समर्थांसारखा हात होता. आणि असं वाटायचं देव आलाय आज आमच्या गावात. आणि आम्ही त्यांच्या हातावर सुद्धा आज आनंदित राहायचो. त्यांचं दुःख सांगण्यासारखं नाहीये, पण आता हे गाव म्हणजे काय बोलायला शब्दच नाही. देव गेलाय. देव गेलाय. देव गेला तर आमचा जमा येतो.